ह्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आता सकाळचे 7 वाजलेत आणि सकाळची सुरुवात झालेली आहे। अंघोळ झाली माझी। किती छान पक्षी, त्याचा आवाज किती छान आहे। ह्या वेळेलाच ओरडतो, दिवसभर ऐकायला भेटत नाहीये। सकाळी सकाळी त्याला खूप मूड येतो, काय की फ्रेश वाटतंय त्याला। चला आता पहिलं काम चहाचं आहे। ह्यानी पण ब्रश केलाय आणि आता दोघांचा चहा करते मी। मिस्टरांनी चहा दूध कशात घेतलंय आज, कारण मी आंघोळीला गेले दूध आलतं आणि ह्याच्यात पहा दूध घेतले। पातेले ते आहेत मध्ये घासलेले वगैरे ठेवलेले। मटकी बनवली सकाळच्या नाश्त्याला, दोघांना द्यायची आणि हे निवांत करायचे। तर सगळ्यांचा नाश्ता ज्याच्या त्याच्या कामाला पण लागलेत, नाश्ते वगैरे करून गेलेत बाहेर। आता नाश्त्याची भांडी, चहाची भांडी पडली ती घासायची। किराणा येऊन पडला इथं, कारण काल मी किराणा वगैरे भरून आलते, मॉलमध्ये गेलते आणि आम्हाला होम सर्व्हिस पण भेटते। मुलांनी आता आणून दिले। हे पहा सगळं इथं हॉलमध्ये येऊन पडलेलं आहे। आता हे सगळं आवरून घ्यायचंय। सकाळी एकदा झाडून घेतलंय, परत एकदा झाडायचंय आणि देवाची पूजा ते झाली, गणेशाची पूजा झाली, सगळे देवपूजा ते झाली। आता सांबर पण टाकले शिजायला, सांबर पण तयार होत आहे तिकडं आणि हे सगळं आवरून नाश्त्याची पण तयार करायची आणि भांडे वगैरे घासून घ्यायचे। तर धुणं पण मशीनला लावलं होतं, ते पण वरती वाळत घालायचंय। आता पहिल्यांदा मी घालून घेणार आहे, त्यानंतर बाकीचे कामं होते। आज संडेचं वेगळं नाश्त्याचं असते, प्रत्येकाची चॉईस असते, प्रत्येकाची फरमाईश पूर्ण करते मी, प्रत्येकाच्या आवडीनुसारच नाश्ता बनवते, ते करायचं आहे। आता मटकीची उसळ बनवून देईन मी सकाळी आणि निवांत वेळेतच हे सगळं नाश्त्याचं बनवावं लागतंय, कारण घाई गडबडमध्ये होत नाहीये। सांबार आहे, चटणी आहे खोबऱ्याची, ते खोबरे वगैरे आणलेत, नारळ आणलेत, ओले नारळ ते सोलून वगैरे घेतलेत, त्याची चटणी करायची आणि सांबारचं पण टाकलेलं आहे। आता घरचंही म्हणण्यास बराच वेळ लागते, तर करून घ्यायचंय। संडेच्या नाश्त्याची पण तयारी झाली आहे। इकडे गरमागरम इडल्या लावल्यात आणि इकडे सॉफ्ट असं सांबर बनवलंय, आत्ताच फोडणी घातले। तेलगट नाही, काही नाही, सॉफ्ट आहे। ते बनवून ठेवली नारळाची चटणी, झाली तयार, फोडणी वगैरे दिली याला। आणि इकडे वड्यासाठी पीठ आहे, कोणाला खायचे असेल वडे पण बनवू शकते। आणि इथे आहे इडलीचं पीठ, डोसे वगैरे बनवायचे। तर कारण प्रत्येकाची चॉईस असते, प्रत्येकाची आवड असते, प्रत्येकाला जबरदस्ती नसते आमच्या इथे। इडल्या तयार आहे, इडल्या पण लावल्या, सांबार तयार झाले, इकडे चटणी बनवून ठेवली आणि वडा पण आवरून घेतलाय आणि पडलेली आता भांडी घासत आहे।
आणि थोडी थोडी भांडे घासल्याची जास्त पण पडत नाही, कारण बायांचे फार नखरे झालेत आजकाल. महिने पण त्यांची वाढलेली आहेत. पहिले 100 रुपयापासून होते कामं, आता 800, 900, 1000 शिवाय बोलच नाही तर. आणि त्याच्यातून पुन्हा सगळं हाताखाली द्यावं लागते. लावलं तर लावलं, पुन्हा शांतता नाही. त्यांचा टाइम सांभाळायचा, त्यांचा टाइमच ते खरं करतात. आणि हे कसं आपल्या आपल्या टाइमामध्ये होऊन जाते. मी पडू देत नसते जास्त खाली, आतासारखीच असते. मला जास्त राडा वगैरे नाही आवडत. झाला आता 5 मिनिटांच्या आत होतात. इकडे तयार होत माझं इकडे काम पण होतं. आता बायांचे खूपच नखरे झाले तर त्यांना किती पैसे दिले तरी नाही, पण त्यांचा टाइम असतो. आम्ही ह्याच वेळेला येणार आणि दुसऱ्यांचं उदाहरण देत बसतात. ही बाई लवकर येते, ती बाई उशिरा येते. दुसऱ्याचे उदाहरण कशाला द्यायचं? तुमचा टाइम सांभाळणार नाही. झाले हातासारखे, मी हातासारखेच पडलेले घासून टाकत असते. मला जास्त राडा नाही आवडत. उगाच ते मावशीला लावा, त्याच्यात ते काढून ठेवा, ते खरकटा काढा, सगळं काढा. एवढं करून बी पुन्हा त्यांच्या गुट्ट्या, त्यांचंच खरं करणार ते. कारण आम्हाला लय व्हॅल्यू आली आता. आमची म्हणजे आम्हाला कामं तुमचीच गरज आहे असं म्हणतो. पण अडत नाही आमचं काम. झालं ते काम नुसतं तर झाले. पण भांडे बोलत पडू द्यायचं नाही. घाण पण दिसतं ना, ते घाण पण दिसते. तिथं ठेवायच्या नंतर बाहेर ठेवायचे, त्यांची वाट बघायची. आणि परत माशा वगैरे गोंगाळलेला ते पाहायचं, त्यांच्या हाताखाली सगळं द्यायचं. पाण्याची व्यवस्था करा, साबण द्या, घासणी द्या. त्यासाठी नाहीच लावायची. आपण आपलं केलेलं कधीही चांगलं असतं. इकडे तयार करतच भांडी पण झाली. कशाला भांड्याला बाई पाहिजे? आपल्या हातासारखे जर आपण काम केले तर आपल्याला फ्रेशही वाटते आणि कामाचं नियोजन पण व्यवस्थित लागते. भांड्याला जर बाया लावल्या, कामाचं नियोजनच लागत नाही. त्यांच्याच हाताकडे बघावं लागते, कधी येणार आहेत. एक दिवस मनाने सुट्टी पण असते आणि पैसे पण वेळेत जातात. तरी पण त्यांना असं वाटतच नाही की आपण जाऊन काळजी न करावं. काही अडत नाही आमचं पण तुमच्या वेळेसून काहीच अडत नाही. सगळ्या बायांना सांगणे तुमच्या वाचून आमचं काहीच अडत नाही. किती वेळ लागतंय हो, आपलंच काम असते. पहिले काय बायकाच होत्या का? तेव्हा आता आपल्याला नाही म्हणून थोडंसं हे झालंय. आता इडल्या झाल्यात, आता डोसे वगैरे तयार करून घ्यायचे. कारण प्रत्येकाची चॉईस आहे आणि कोणाला लहानाला इडल्या नाहीत आवडत, मोठ्या वेळेला आवडतात, मला आवडतात. माझ्या मिस्टरांना पण इडल्या नाहीत आवडत, त्यांच्यासाठी डोसे दोघांसाठी. आणि वड्याचं पण पीठ आहे, वडे पण बनवायचे. आता काय काय होते, नॉनस्टॉप ड्युटी माझी, नॉनस्टॉप. सर्वांच्याच आवडीचा नाश्ता बनवला. इडल्या तयार झाल्यात, डोसे तयार केलेत आणि इकडे पहा उडीद वडे खुसखुशीत आणि खूप छान झालेत ही वडे. खोबऱ्याची चटणी आणि सांबर. या तुम्ही पण नाश्ता करायला.